नमस्कार. भारतीय परंपरेतला, हिंदू संस्कृतीतला, महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव म्हणून जो गणला जातो, तो गणेश उत्सव आता येत आहे. सालाबादप्रमाणे आपल्या वसई-विरार महानगरपालिकेमध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो. गणपतीचं आगमन हे खूप धूमधडाक्यात होते. तसंच विसर्जनाचा पण कार्यक्रम खूप चांगला मोठ्या प्रमाणात होतो. लोकमान्य टिळकांनी ह्या घरगुती गणपतीला सार्वजनिक गणपतीचा उत्सव स्वरूप दिलं आणि त्यात नंतर दरवर्षी हे वाढतच जातं. आणि अशा या वाढणाऱ्या गणेशोत्सवामध्ये विसर्जन किंवा इतर काही ठिकाणी होणाऱ्या अडी-अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून महानगरपालिकेने एक उत्सव संहिता तयार केलेली आहे. त्या उत्सव संहितेमध्ये गणपतीचं विसर्जन त्याचं पावित्र्य राखावं यासाठी कृत्रिम तलावाची महानगरपालिकेने निर्मिती केलेली आहे. त्या कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्ती ज्या आहेत, शक्यतो शाडू मातीच्या, नाही असेल तर पी-ओ-पीच्या विसर्जन करावे, जेणेकरून त्या विसर्जन केलेल्या मूर्तीची एक प्रॉपर विसर्जन आम्हाला करता येईल आणि त्यातनं गणेश उत्सवाचं पावित्र्य राखलं जाईल. हा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा म्हणून पालिका सातत्याने गेले 10 वर्ष प्रोग्राम करत आहे. लोकांना प्रोत्साहित करत आहे, की कृपया प्लास्टिक, थर्माकोल याचा वापर करू नये, पी-ओ-पीच्या मूर्ती वापरू नयेत. निर्माल्य जे असेल निर्माल्य कलशामध्येच टाकावं आणि ह्याची खूप मोठी साथ नागरिकांकडून मिळते. गेल्या वर्षी जवळजवळ 65% मूर्ती जी आहे, 60-65% मूर्ती याचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये झाला. जवळजवळ 5,000 किलोपेक्षा जास्त खत निर्माल्यापासून आम्ही बनवलं आणि ते लोकांच्या सहकार्यामुळे सहज शक्य झालं. यंदाही आम्ही तुम्हाला विनंती करतो, की कृत्रिम तलावाचा उपयोग करा. निर्माल्याचं विसर्जन हे कलशामध्येच टाका, जेणेकरून आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकू. त्याबरोबरच हा उत्सव करत असताना ज्या उत्सव संहितेमध्ये दिलेला जी विविध अटी आहेत त्याचं पालन करा. विसर्जन करताना मिरवणूकमध्ये लोकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता ठेवावा. मंडपामध्ये खूप मोठ्या आवाजामध्ये स्पीकर लावू नये. तिथे पावित्र्य असावं ह्यासाठी सातत्याने तिथे माणसं असावीत. कुठल्याही मंडपामध्ये विनामनुष्य मंडप असू नये, जेणेकरून कुठलाही एखादा माणूस कुठलं काही ते गैरकृत्य करेल असं कुठल्याही प्रकारे होऊ नये. यासाठी म्हणून आपण महानगरपालिकेने पोलिसांनी दिलेल्या अटी शर्तीचं पालन करावं आणि हा उत्सव जो आहे, हा उत्सवाप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करावा. पर्यावरणाचं रक्षण करावं आणि प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला मी विनंती करतोय, की त्यांनी यंदाच्या वर्षामध्ये कमीत कमी 150-151 झाडं लावावी आणि जगवावी. 151 रोपं जी आहेत, प्रत्येक गणेशोत्सवाने जर मागणी केली, तर पर्सनल माझ्याकडनं मी देण्यास तयार आहे. फक्त त्यांनी खात्री द्यावी, की आम्ही ती वृक्ष रोपण करून ती आम्ही वाढवणार आहोत. धन्यवाद. नमस्कार.